डोंबिवलीमधील भाजप नगरसेविकाच्या पतीला मारहाण प्रकरणी रवी पाटील आणि नितीन पाटील दोघांवरती गुन्हा दाखल झाला आहे. सध्या त्या दोघांना पोलिसांच्या हिरासतमध्ये असून त्यांना उद्या न्यायालयात आणणार आहेत. नेमकं त्यांच्यावरती काय कलम लावलेलं आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत रवी पाटील व नितीन पाटील यांचे वकील आहेत काजीची. सर, काय सांगाल? ते दोघे आरोपी आहेत, इतरही 5 आरोपी, एकूण किती आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि नेमकं काय, किती तारीख पडली आहे, काय प्रोसेस आहे? बघा, याच्यात सर्वप्रथम मेरवान कोर्टासमोर 5 आरोपी 13 तारखेला 13 जानेवारीला हजर केले होते. त्यांना सुरुवातच्या काळात त्यांना पोलीस कस्टडी देऊन त्यांना MCR झाला आणि सध्या ते आरोपी जामिनावर आहे. त्या दरम्यान इलेक्शनचे 1 दिवस अगोदर नितीन पाटील आणि रवी पाटील यांना अटक करण्यात आली होती आणि ते आजारी असल्यामुळे त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आला होता. त्यांना VC मार्फतीने कोर्टात हजर करण्यात आला होता. कोर्टाने ते हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी दिली होती आणि पोलिसांना मुभा दिली होती का त्यांना जेव्हा पाहिजे ते त्यांची पोलीस कस्टडी पुढे मागू शकतात. तर आज आयोनी तसा अर्ज केला आहे कोर्टाला आणि त्यांना परवानगी भेटली आहे का जेलवरनं त्यांचा ताबा घेण्यासाठी. उरलेले 4 आरोपी म्हणजे यश पाटील, रोशन पाटील आणि इतर 2ला आज कोर्टात हजर केला होता. त्यांनाही अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना उद्यापर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. तर उद्या त्यांना परत आणतील कोर्टात. सध्या हे दोघे जण कुठे आहेत? पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे की आता जेलमध्ये आहे? त्यांना हॉस्पिटलवरनं डिस्चार्ज झाल्यावर जेलला नेला होता. आता कोर्टाच्या परवानगीने पोलीस त्यांचा ताबा घेणार आहे. एकंदरीत जो प्रकार घडलेला आहे, नेमका काय काय गुन्हे त्यांच्यावरती दाखल करण्यात आले? त्यांच्याकडे जुना IPC नुसार 307, 326 म्हणजे गंभीर स्वरूपाचे जखमा करण्यात आले आहे आणि त्यांना त्या अनुषंगाने त्यांनी गैरकायद्याची मंडळी तयार करून त्या जमावाने समोर जे भाजप नगरसेविकाचे पती आहे त्यांच्यावर हल्ला केला असे त्यांच्यावर आरोप आहे. सध्या आपण ते गणित पाहिलं तर या न्यायालयामध्ये कधी त्यांना हजर करणार आहेत का? युक्तिवाद देखील होणार आहे का यावेळी? उद्याला त्यांना कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे आणि त्यांना उद्या पोलीस कस्टडीसाठी पोलीस मागणी करणार आहे. आम्ही त्या गोष्टीसाठी विरोध करूया. एकंदरीत कुठला बेस राहील तुमचा विरोध करायचा? म्हणून ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर त्यांच्यावरती गंभीर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि एवढ्या दिवसापासून पोलिसांच्या निगराणीमध्ये ते होते. मग आता ते जे आहे FIRच्या आरोपांनुसार आम्ही आर्ग्युमेंट करू, परंतु सध्या जर FIR बघितली तर 109 म्हणजे जुना IPC कलम 307 साठी जे पाहिजेचा पुरावा होता तो आमच्या मते या केसमध्ये नाही आहे, कारण हे अचानकमध्ये घडलेली घटना आहे. एकंदरीत पाहिलं तर उद्या नितीन पाटील असेल, त्याचबरोबर त्यांचे भाऊ रवी पाटील असतील, दोघांनाही न्यायालयामध्ये हजर करणार आहेत. मात्र त्यावेळेला नेमका काय युक्तिवाद होतो? पोलीस त्यांची कोठडी घेते का न्यायालयीन कोठडीत जातात का त्यांना जामिनासाठी पात्र करतात हे उद्याच कळणार आहेत. मात्र आपण पाहिलं तर कल्याण डोंबिवलीचं राजकारण कुठेतरी तापलेलं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.